आज आपण छान लग्नाच्या पंक्तीत भेटतो तसा मोकळा आणि सुटसुटीत वाटाणा भात बनवूयात. चला त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. मी तांदूळ घेतला आहे एवढा. जेवढा तांदूळ असेल त्याच्या दुप्पट पाणी घालायचं. हा मी कोलम तांदूळ घेतला आहे. तुम्ही बासमती पण घेऊ शकता. इथं मी थोडे खडे मसाले घेतलेत. तमालपत्र, मोठी वेलची, चक्रीफूल, जिरे, दालचिनी, थोडासा बिर्याणी मसाला घेतला आहे, कांदा चिरून घेतला आहे, कढीपत्ता, मीठ, वाटाणा आणि खोबरं, लसूण, आलं आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली. चला सुरुवात करूया. इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं. सगळ्यात पहिल्यांदा मोहरी घालून घेऊयात. मोहरी छान तडतडून देऊयात. मोहरी छान भाजली की त्यात कांदा घालून घेऊयात. कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊयात. तुमच्याकडे मसाले भात कसा बनवतात मला कमेंटमध्ये सांगा. कांदा हळूहळू ट्रान्सपरंट होऊ लागलाय, त्याचा कलर पण चेंज होऊ लागलाय. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, का म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कांदा छान भाजत आल्यावर थोडे खडे मसाले घालून घेऊयात. सुरुवातीला खडे मसाले घातले की ते करपू शकतात आणि भाताची चव कडवट होऊ शकते. त्याच्यामुळे सुरुवातीला खडे मसाले घालायचे नाहीत. कांदा थोडा परतत आला की खडे मसाले घालून घ्यायचे. बिर्याणीला पण सेम प्रोसेस असते. सुरुवातीला खडे मसाले नाही घालायचे. कांदा छान भाजलाय. आता आपण हे बारीक केलेलं खोबरं, आलं, लसूण घालून घेऊयात. खोबरं वगैरे आपण छान घालून घेतले. ते थोडं छान परतून घेऊयात आणि माझ्याकडून कढीपत्ता विसरलेला कढीपत्ता घालून घेऊयात आणि वाटाणे छान मिक्स करून घेऊयात. आता त्यात हा धुवून घेतलेला तांदूळ घालूयात. थोडीशी हळद घालून घेऊयात. तुम्हाला नसेल घालायची तर स्किप करू शकता. परत एकदा थोडं मिक्स करून घेऊयात. जेवढा तांदूळ होता त्याच्या दुप्पट पाणी घालायचं, म्हणून मी हे 2 डबे पाणी घालून घेणार आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि सगळ्यात लास्टला बिर्याणी मसाला. परत एकदा मिक्स करून घेऊयात. कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊयात. थोडासा गूळ टाकून घेऊयात. गुळामुळे त्याची टेस्ट अजून वाढते. आपला छान असा मसाले भात बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. मस्त मोकळा, सुटसुटीत आणि मऊ शिजला गेलाय. त्याचा कण ना कण शिजला जातोय. कणी त्यात अजिबात नाहीये. भातासोबत बनवले कढी, कैरीची चटणी, कांदा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.